नमस्कार मंडळी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. बघा, आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की 4 प्रकारच्या नवरात्री साजरी केली जाते. त्यामध्ये शारदीय नवरात्र, चैत्र नवरात्र, आणखी 2 प्रकारच्या नवरात्र असतात. बघा, बऱ्याच घरामध्ये काय होतं की चैत्र नवरात्री सुद्धा घटस्थापना केली जाते. घरात फक्त सेवा केली जाते. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र महत्त्वाचे असते, अगदी त्याच पद्धतीने चैत्र नवरात्र सुद्धा तेवढीच महत्त्वाची मानली गेलेली आहे. आणि नवरात्रीकडे कोणाकोणाकडे घटस्थापना सुद्धा केली जाते. पण ज्यांच्याकडे घटस्थापना केलेली नाही त्यांनी मात्र सेवा सुद्धा करू शकतात. ज्या पद्धतीने शारदीय नवरात्रीमध्ये देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, अगदी त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये सुद्धा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते, सेवा केली जाते. चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवरात्रीचा प्राण मानला जातो आणि तो म्हणजे का नवरात्रीमध्ये कुलाचार, कुलधर्म या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता तो कुलाचार कधी करायचा, कसा करायचा, घट विसर्जन, आरती, अष्टमीच्या सेवा, हवन, कुंकुमार्चन संपूर्ण माहिती आपण याच एका व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हापर्यंत मिळेल. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व भक्तिभावाने घटस्थापना करत असतो. त्याचबरोबर घटापुढे देवीची आख्यायिका आपण अखंड दिवा हा प्रज्वलित करत असतो. रोज फुलांच्या माळा अर्पण घटाला करत असतो. त्याचबरोबर मातीमध्ये रुजलेले धान्य हे चांगलं मोठं झालेलं असतं. या सर्व गोष्टी, त्याचबरोबर आपण कलश स्थापनाही केलेली असते. या सर्व गोष्टी विसर्जनाच्या दिवशी आपल्याला घट हे विधिवत माहिती आपण प्रथम जाणून घेऊया. दुर्गा देवीसह 9 दिवस या कलशाची आपण विधीपूर्वक पूजा केली जाते. असे केल्याने घरात सुख समृद्धी येते, तसेच घरात संपत्ती वाढते. 9 दिवसांच्या पूजेनंतर आपल्याला काय करायचं आहे की ज्या दिवशी आपण घटाचे विसर्जन करणार आहोत तो म्हणजे घट विसर्जन दिवस असतो. आता या दिवशी आपण कोणती चूक करता कामा नये. तसेच घरात कलशाची स्थापना केलेली असेल तर त्या दिवशी, शेवटच्या दिवशी आपण विसर्जन कसं करायचे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. यंदा चैत्र नवरात्री घट विसर्जन हे शुक्रवारी म्हणजेच आज 27 मार्च 2026 ला आहे. तर तुम्ही अष्टमी व नवमीला म्हणजे 26 मार्च किंवा 27 मार्चला हवन आणि पूजन करण्यास सुद्धा तरीही तुम्ही अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन सुद्धा करू शकत होतात. आता शुक्रवारी घट विसर्जन दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सर्वप्रथम आंघोळ करून घ्यायची आहे. परिसर आपल्याला स्वच्छ करायचा आहे. उंबरठ्याला हळदीचे लेपन पण करायचे आहे. तसेच दाराला आंब्याचे तोरण लावायचे आहे. दारामध्ये रांगोळी काढा आणि नंतर आपण पूजेला सुरुवात करूया. सर्वप्रथम देवीची आपल्याला पूजा करायची आहे. घटाला माळ लावायची आहे. अखंड दिव्यामध्ये तेल संपत आलं असेल तर त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. देवघरामधील सर्व देवांची पूजा करायची आहे. यथासांग अशा देवांची पूजा करायची, देवांना फुलं व्हायची आहे. त्याचबरोबर आपण देवीसमोर टाक ठेवलेला असतो, म्हणजेच घटासमोर किंवा देवीची मूर्ती ठेवलेली असेल तर तो सर्वप्रथम उचलून घ्यायची, एका तामणात घ्यायचे. त्यावरती आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने षोडोपचारी अभिषेक करून घ्यायचा आहे देवीला. आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये त्यांची स्थापना करायची आहे. त्यानंतर जी काही तुमची नेहमीची पूजा असेल ती सुद्धा तुम्ही करून घ्यायची. आता गणपती बाप्पांची देवीची आरती करायची. या दिवशी न विसरता करून घ्यायची आहे. आता आरती ही पूर्णाच्या दिव्यांची करायची असते आणि यालाच आपण कुलधर्म किंवा कुलाचार असे म्हणतो. तर आपल्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे तुम्ही पूर्णाचे दिवे 5, 7, 21, 51 यापैकी तुम्ही कितीही करू शकता आणि या दिव्यांची आपल्याला आरती करायची आहे. आता दिवे कसे बनवायचे पाहूया. हरभऱ्याची डाळ शिजवून घ्या. त्यानंतर गूळ घालून घ्या आणि पुरण बनवा. नंतर छोटे छोटे लहान गोळे बनवा. त्यामध्ये त्याला हाताने तामणामध्ये ते पुरण घ्यायचं, थापटून घ्यायचं व त्यामध्ये छोटे छोटे गोल पाडायचे. त्या प्रकारे तुम्ही दिवे लावू शकता. त्याच्यामध्ये तूप घालून तुम्ही त्यात वात किंवा फुलवात घालू शकता. दिव्याने आपल्याला गणपती बाप्पांची आणि देवींची आरती करायची आहे. कणकेचे दिवे केले तरीही चालतात, पुरणाचे दिवे केले तरीही चालतं. जसं तुम्ही करू शकता तसं करा. आणि यानंतर आपल्याला आरती झाल्यानंतर अर्धा 1 तासाने हे दिवे तुम्ही प्रसाद म्हणून घरातील सर्वजण खाऊ शकता. तसे शिल्लक राहिले तर गाईला द्या. आणि आता हे झालेल्या पूर्णाच्या दिव्यांची आपल्याला आरती आणि कुलधर्म कुलाचार असं करायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे की जो आपण जेवणाचा नैवेद्य आहे तो देवीच्या पुरणपोळीचा नैवेद्य सर्व देवतांना दाखवणं. काही ठिकाणी खिरीचा, बासुंदीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. आता घट उचलायचा आहे. तर त्यासाठी स्त्रिया पुरुषाकडे तुमच्याकडे जे काही घट उठतात त्याआधी घट उठवण्या अगोदर गरोदर महिन्याने घटांना हात लावू नये. काही ठिकाणी घट उठण्या अगोदर घटाला दुधाचा किंवा दह्याचा अभिषेक सुद्धा केला जातो किंवा नैवेद्य दाखवला जातो. नंतर घट उठवला जातो. घटाला प्रथम हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि मग घट उचलायचा. देवीचा जयकार करत 3 वेळा घट उचलून खालीवर असा करायचा. प्रत्येक वेळी आईचा उदे उदे असा
असा करत जयघोष करावा आणि उत्तरेकडे थोडा सरकवा आणि नंतर अखंड दिवा असेल तर तो उत्तरेकडे सरकवा. अखंड दिव्यातील तेल जोपर्यंत आहे तोपर्यंत तो तसाच ठेवावा. संपेल तेव्हा तो उचलावा, स्वच्छ करावा. मात्र दिवा हाताने विझवू नये आणि जोपर्यंत विझत नाही तोपर्यंत तो तसाच ठेवावा. बघा, आपण घट ठेवला होता तर त्याच्यामधील जे पाणी आहे ते सर्व घरभर शिंपडावे. त्याचबरोबर घरातील जी काही मंडळी आहेत त्यांच्या अंगावर आपल्याला ते पाणी शिंपडायचं आहे. तरी घटामध्ये जर थोडंसं पाणी शिल्लक असेल तर ते आपण तुळशीला घालायचं आहे. शेवटी देवीला क्षमा मागायची आहे. नाक घासा. देवीला मनापासून काही चुकलं असेल तर त्याची क्षमा मागावी. घरामधील मुलाबालांना तसेच घरामध्ये आपल्याला काही बरकत यावी यामुळे पण देवीकडे प्रार्थना करायची. प्रार्थना झाल्यावरती काय करायचं आहे तर बघा, घट उठवायचा असतो. तसेच घट उठवल्यानंतर आपण उपवास सोडू शकतो आणि घटाखालील किंवा दिव्याखालील अक्षता चांगले असतील ते पक्ष्यांना घाला. चांगल्या नसतील तर विसर्जित करा. घटातील माला फुले सर्व विसर्जित कराव्या. घटाची सुपारी नाणी ही नवीन कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकता. तसेच घटाचे जे धान्य उगवलेलं असतं ते सुद्धा तुम्ही 2 तिजोरीमध्ये ठेवू शकता, कारण याला आपण धन म्हणतो. घटाला नारळ आणि त्याला विसर्जित करायचा आहे, तो फोडून खायचा नाही. तुमच्याकडे प्रथा असेल तर तुम्ही तो प्रसाद म्हणून खाऊ शकता, कारण काही ठिकाणी नारळ असतं त्याचं ते विसर्जन केलं जातं. त्यामुळे काही ठिकाणी पाण्यात विसर्जित करा. तुमच्याकडे जसा आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता जो धागा आहे तो तुम्ही घेऊ शकता. जो घट आहे तो छोटे मडके आहे ते पक्ष्यांना पाणी ठेवण्यासाठी किंवा दक्षिणा असेल तर मंदिरात गेल्यावर दानपेटीत टाका. तसेच घटाची जी काही माती आहे ती शेती असेल तर शेतामध्ये टाका किंवा कुंड्या असेल तर कुंड्यामध्ये टाकलं तरीही चालेल. साहित्य जे आहे ते तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही विसर्जित करू शकता. या दिवशी तुम्ही कुमारिका किंवा सुवासन बोलून हळदी कुंकू लावावे. सुवासनीची ओटी भरावी. तसेच फळं खायला द्यावी. कुमारिका असेल तर तिला भेटवस्तू द्या. तिलाही खायला एखादं फळ द्या किंवा दक्षिणाही देऊ शकता. देवीची ओटी भरली असेल तर साहित्याचे तुम्ही काय करावं मी तर त्याआधी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घट उठवल्यानंतर लगेच विसर्जित करू नका. 1 दिवस तरी आपल्या घरात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे तुम्ही विसर्जन करू शकता. आता अष्टमीला कोणत्या सेवा करणे आहे ते तर मी सांगितलेलंच आहे. बघा, तर दुर्गाष्टमीला खरं तर प्रत्येक महिन्याला अष्टमी येते, पण शारदीय नवरात्रीतील अष्टमी आणि चैत्र नवरात्रीतील अष्टमी, ज्याला महाअष्टमी असं म्हटलं गेलेलं आहे, तो अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी सेवा करायच्या असतात. भलेही तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या कालावधीमध्ये जे काही 3-4 दिवस आले तुम्हाला ते काही सेवा करायला जमल्या नाही तरीही दुर्गाष्टमीच्या दिवशी सेवा झालीच पाहिजे. त्याचं म्हणजे काल 26 तारखेला दुर्गाष्टमी होती, तर कशी साजरी करायची ते तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. आता कुलदेवीची सेवा ही आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. अन्न, वस्त्र, निवारा या पद्धतीने कुलदेवीची सेवा, कुलधर्म, कुलाचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला अष्टमी आणि नवमीची संपूर्ण आई भगवतीच्या सेवेचा संपूर्ण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.